हॅलो रूप पाहता लोचने 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 सुख झाले ओ साजने सुख झाले ओ साजने सुख झाले ओ साजने हे तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा जय हो तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा
बहुत सुकृताची गोड बहुत सुकृताची गोड बहुत सुकृताची गोड बहुत सुकृताची गोड हे म्हणून विठ्ठलिया म्हणून विठ्ठलिया तो हा विठ्ठल बरोबर तो हा विठ्ठल बरोबर तो हा विठ्ठल बरोबर तो हा विठ्ठल हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम जय जय राम. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेका अंत पार नाही लेका अंत पार नाही लेका गोकुळच्या सुखा अंत पार नाही लेका अंत पार नाही लेका अंत पार नाही लेका. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेका अंत पार नाही लेका अंत पार नाही लेका
गोकुळच्या सुखांत पार नाही लेका अंत पार नाही लेका अंत पार नाही लेका कृष्ण नंदागरे बाळकृष्ण नंदागरे कृष्ण नंदागरे बाळकृष्ण नंदागरे कृष्ण नंदागरे आनंद जाणणारे आनंद जाणणारे आनंद जाणणारे बाळकृष्ण नंदागरे आनंद नरनारी आनंद नरनारे आनंद नरनारी बुढिया तोरणे करत कथा गाती गाणे करत कथा गाती गाणे करत कथा गाती गाणे गुडिया तोरणे करते कथा गाते गाणे करते कथा गाते गाणे करते कथा गाते गाणे बाळ कृष्ण नंदागरे बाळकृष्ण नंदागरे कृष्ण नंदागरे आनंद जाणणारे आनंद जाणणारे आनंद जाणणारे बाळकृष्ण नंदागरे आनंद नरनारे आनंद नरनारे आनंद नरनारे तुका म्हणे छंद तुका म्हणे छंद तुका म्हणे छंद म्हणे छंद म्हण मोहिले गोविंद म्हण मोहिले गोविंद म्हण मोहिले गोविंद तुका म्हणे छंद मना मोहिले गोविंद मना मोहिले गोविंद मना मोहिले गोविंद बाळकृष्ण नंदागरे बाळकृष्ण नंदागरे बाळकृष्ण नंदागरे नंदागरे आनंद जाणणारे आनंद जाणणारे आनंद जाणणारे बाळकृष्ण नंदागरे आनंद नरनारे आनंद नरनारे आनंद नरनारे विठोबाय कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार हॅलो गोकुळीच्या सुका 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 गोकुळीच्या सुका
गोकुळीचा शोका गोकुळीचा सुका गोकुळीचा सुका गोकुळीचा सुका गोकुळीचा सुका अंता नंदागरी बालकृष्ण नंदागरी अंता
विठ्ठलाचे दोन्ही हात वर करा वा क्या बात आहे हो एक टाळी वाजवायची कमी नका करू यामध्ये एक टाळी वाजवायची सगळ्यांनी हा विठ्ठल विठ्ठल जोरदार टाळी वाजवा गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी तुका मन चंदे मन मोहिले गोविंदे बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी अजम रुक्मिणीं प्राण संजीवनंतम परमधाम कैवल्यमेकं तुरीयम् प्रसन्नं प्रपन्नार हम देवदेवं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कुतेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका कलावत जीवो दरातावतार कलाकांत तेजोदिकामोदिवकम्
करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नागेंद्र हाराय त्रिलोचनाय भस्मांगराय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकराय नमः शिवाय लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपदे अष्टसिद्धिनवनीतिके दाता जय हो असवर दीन जानकी माता राम रसायन तुमरे पासा सदा रहो रघुपति के दासा राम लक्ष्मण जान के जय बोलो हनुमान की मंगल भवन अमंगल हारी मंगल भवन मंगल हारी प्रभु सुत शरत अजिर बिहारी श्री राम जय राधे श्री राम जय राधे जय राम सिया राम जय राम सिया राम जय राम सिया राम गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लिका बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरणारी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी नाही अगोदर होता तसंच ठेवा कर्ण कमी करा साऊंडला राहू द्या इफेक्ट राहू द्या थोडस पवित्र असणाऱ्या या पिंपळे गावामध्ये भगवान प्रभू रामचंद्रांचा जन्मोत्सव सोहळा अगदी सुंदर पद्धतीनं ताटामाटामध्ये फक्त आपल्या गावामध्येच नाही बरं का तर महाराष्ट्रामध्ये भारतभरामध्ये नोहे नोहे संपूर्ण जगामध्ये आपल्या प्रभू रामचंद्रांचा हा जन्मोत्सव सोहळा आपण सर्वजण थाटामाटामध्ये करतात आपल्या गावानं देखील अनेक वर्षांपासून आपल्या या वारकरी संप्रदायाची परंपरा ज्या पवित्र धर्मामध्ये जन्माला आलो हा हिंदू सनातन धर्म आणि या हिंदू सनातन धर्मामध्ये अनेक प्रकारचे सोहळे सांगितले महाराज त्याच पद्धतीनं ज्या ज्या देवतांचं आपल्या भारतामध्ये त्या ठिकाणी प्रागट्य झालं अशा प्रत्येक देवाचा जन्मोत्सव सोहळा करणं आणि तोही ताटामाटामध्ये करणं हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आणि त्या कर्तव्याच्या दिशेनं आपण सगळ्यांनी अगदी गोड अशी वाटचाल केली एकदा गावाकरता जोरदार टाळी तुम्ही सगळ्यांनी वाजवायची वा 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 अगदी सुंदर पद्धतीनं आपल्या गावातच नाही मला असं वाटतं संपूर्ण भारतभरामध्ये हा सोहळा चालू आहे बघा ना प्रभू रामचंद्रांचं मंदिर अयोध्येमध्ये होत होतं बाबा किती वर्ष झाली भगवान पर्वतनाचं मंदिर नव्हतं किती वर्ष झाली माझी भाषा कळते ना सगळ्यांना पिंपळेकर माझी भाषा कळते ना सगळ्यांना प्रभू रामचंद्रांच्या मंदिराला किती वर्ष झाले 550 वर्ष 550 वर्ष झाले प्रभू रामचंद्रांचं मंदिर आपल्या भारत भूमीमध्ये नव्हतं अनेक वीरांनी अनेक शूरांनी
अनेक हिंदुत्ववाद्या तरुणांनी, अनेक त्या ठिकाणी वारकऱ्यांनी, अनेक कारसेवकांनी बलिदान दिलं आणि मग 550 वर्षांनी आज आपल्या भारतभूमीमध्ये आपल्याला प्रभू रामचंद्रांचं मंदिर त्या ठिकाणी बघायला मिळालं. मला असं वाटतं इथून मागेही सोहळे होत होते, इथून मागेही सप्ताह होत होते, पण इथून पुढे 22 जानेवारी 2022 इथून पुढच्या सप्त्यांमध्ये जरा ऊर्जा थोडीशी वेगळी आहे महाराज. का ऊर्जा वेगळी आहे? तर तो दिवस असा होता की या महाराष्ट्रामध्ये, या भारतभूमीमध्ये प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये तो विश्वास होता आणि प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये तो आनंद होता. कुठला आनंद? प्रभू रामचंद्रांचं मंदिर अयोध्येमध्ये झालं. आणि मला असं वाटतं त्या दिवसापासून त्या दिवशी प्रत्येक गावागावामध्ये, प्रत्येक घराघरामध्ये, प्रत्येक घराच्या अंगणामध्ये सारवलेलं होतं. त्या ठिकाणी तुळशी वृंदावन होतं, रांगोळी काढली होती, घराला गुढ्या उभारल्या होत्या आणि प्रत्येकाच्या मुखामध्ये एकच नाव होतं महाराज. काय? हर घर में अब कहीं ना. सगळ्यांनी जय श्रीराम म्हणायचं. श्रीराम प्रभूचा सोहळा आहे, प्रत्येकाच्या मुखातून जय श्रीराम नाव आलं पाहिजे. हर घर में अब कहीं ना जय श्रीराम. सगळ्यांनी म्हणायचं जोरात. हा, जय श्रीराम. वाह 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 वाह. हर घर में अब कहीं ना. वाह वाह. हर घर में अब एक ही नारा गूंजेगा. मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. मेरा भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम. मेरा भारत का बच्चा बच्चा जय श्री राम. हर घर में अब एक ही नारा. हर घर में अब एक ही नारा गूंजेगा. जय जय श्री राम. मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. मेरा भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. मेरा भारत का बच्चा बच्चा जय श्री राम बोलेगा. मेरा भारत का बच्चा बच्चा जय श्री राम बोलेगा. बोलेगा. सियावर रामचंद्र भगवान की जय. पवन सुत हनुमान की जय. उमापति महादेव की जय. जहाँ जन्म श्री राम का हुआ मंदिर वहीं बनाएंगे. जिथं प्रभू रामचंद्रांचा जन्म झाला, प्रयत्न केले पण तो दिवस उगावला महाराज. प्रभू रामचंद्रांचं मंदिर झालं. आणि बघा त्या प्रभू रामचंद्रांचा सोहळा आपल्या या पिंपळे गावामध्ये अगदी सुंदर पद्धतीनं थाटामाटामध्ये आपण करताय. या सेवेकरता आज काल्याची सेवा आहे आणि काल्याच्या सेवेकरता आमच्या संप्रदायाने काही दंडात्मक नियम आम्हाला सांगितलेले आहे. काय नियम सांगितले तर कुठं लिखित नाही, परंतु स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराजांनी घालून दिलेली परंपरा की सप्ताह म्हटल्यानंतर पहिल्या दिवसाच्या कीर्तनकारानं कुठला अभंग घ्यावा त्याला मर्यादा आहे. पहिल्या दिवसाच्या कीर्तनकारानं भगवंताच्या नावाचंच महत्व सांगावं. काय करावं? नावाचं महत्व सांगावं. नामपर अभंग घ्यावा, भगवंताच्या नावाची किंमत सांगावी. अन्य 6 दिवसांमध्ये कुठलाही अभंग चालतो. 7व्या दिवशी जागराच्या दिवशी विश्वाच्या मालकाकडे काहीतरी मागावं, मागणीपर प्रकरणातील अभंग घ्यावा. आणि आजच्या दिवशी म्हणजे काल्याच्या दिवशी महाराज म्हणतात आजच्या दिवशी काल्याच्या प्रसंगाला एकतर काल्याचा अभंग घ्यावा, काल्याच्या प्रसंगाला एकतर महाराजांची गवळण घ्यावी
आणि काल्याच्या प्रसंगाला काय सांगावं तर महाराज म्हणतात आजच्या दिवशी कुठले संत सांगायचे नाही, आजच्या दिवशी दुसरा कुठला देव सांगायचा नाही, आजच्या दिवशी दुसऱ्या कुठल्या देवाचं चरित्रही सांगायचं नाही. मग कुठल्या देवाचं चरित्र सांगायचं? ज्ञानविरवित हितरा चरित्राचे उच्चारावे केले देवे गोपाळे केले देवे गोपाळे केले देवे गोपाळे चरित्राचे उच्चारावे केले देवे गोपाळे त्याने केले गोपाळी त्याने केले गोपाळे आजच्या कीर्तनाला मर्यादा आहे. काय मर्यादा आहे बाबा? आज काय करायचं? भक्ती ज्ञान विरवित हितरा भक्ती ज्ञान विरवित हितरा गोष्टीना करा भक्ती ज्ञान विरवित हितरा भक्ती ज्ञान विरवित भक्ती ज्ञान विरवित गोष्टी न करावे भक्ती ज्ञान प्रेम भरे वैराग विद्य वितरा महाराज हो महाराज प्रेम भरे वैराग विद्य हितरा हे आजच्या दिवसाकरता काही दंडात्मक नियम महाराजांनी सांगितले. आज दुसरं तिसरं काही नाही. मग आज चरित्र ती उच्चारावी केले देवे गोकुळे. गोकुळामध्ये भगवंतानं जे चरित्र केलं त्याचं उच्चारण महाराजांनी करायला लावलं. पवित्र गावामध्ये पवित्र सेवा या ठिकाणी उपस्थित अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित महाराज मंडळी आहेत, आमच्या माता भगिनी आहेत, ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी सर्वजण आहेत. अगदी सगळ्यांना मनापासून वंदन करतो. आज ही काल्याची कीर्तन रूपी सेवा जी आहे ज्यांच्या माध्यमातून मला मिळाली. आपल्या गावातील एक तरुण, मला असं वाटतं तरुणांनी डीजे पुढे नाचण्यापेक्षा, तरुणांनी तमाशाला जाण्यापेक्षा, तरुणांनी इकडं तिकडं जाण्यापेक्षा आज मला खरं तर आमच्या वयातील मुलं कीर्तना करता येत आहे. नुसतं कीर्तना करता येत नाही, मग कीर्तनामध्ये बसताय, फक्त कीर्तनामध्ये बसत नाही, मग कीर्तनाची सेवाही घेताय, कीर्तनाचं सौजन्यही घेताय. आणि त्यातले त्यात नुसतं सौजन्य घेत नाही तर गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आहे. आमच्या समाधान भाऊ करता एकदा जोरदार टाळी वाजवा. मला जवळपास संपूर्ण महाराष्ट्रभरातून 99% बाबत तरुण मंडळीचेच कार्यक्रम असतात, तरुण मंडळी बोलवत असते. आणि मला खरं तर माझा कार्यक्रम आमच्या समाधान भाऊनी यूट्यूबवरती इंस्टाग्रामवरती बघितला आणि तेव्हापासून त्यांचं चालू होतं, महाराज आमच्या गावामध्ये एक सेवा तुमची पाहिजे. आणि म्हणून अगदी गोड पद्धतीनं काल्याची सेवा आजचं संपूर्ण सौजन्य आदरणीय आमचे जिवलग मित्र श्री समाधान रामहरी बिन्नर दादांकरता एकदा जोरदार टाळी वाजवा. त्यांच्या आयोजनानं, त्यांच्या नियोजनानं, आणि फक्त ही सेवा घ्यायची आणि दुर्लक्ष करायचं असं नाही बरं का. त्यांचे कालपासून सारखे त्यांचे फोन चालू आहे, महाराज किती वाजता येणार, कधी येणार, काय 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 काय. आणि विशेष रूपानं त्यांनी नियोजनही एवढं सुंदर केलं. नाशिक वरून हे 2 दादा बोलवले बघा. आयोजन नियोजन एवढं सुंदर केलं. आल्यानंतर महाराज मंडळीचं स्वागत कसं असावं, आल्यानंतर महाराज मंडळीची ठेप कशी असावी, या सर्व गोष्टीच्या माध्यमातून अगदी गोड नियोजन आमच्या समाधान दादांनी केलं. दादा तुम्हाला देखील अगदी मनापासून वंदन करतो, गोड तुम्हाला अगदी मनापासून धन्यवाद देतो. मला असं वाटतं
त्यांच्याकडे बघून आमच्याकडे बघून आपल्या तरुणांनी या धर्म कार्यामध्ये आलं पाहिजे. आमच्या संतांचं हेच दंडात्मक नियम आहे. काय? तरणा भाग्यवंत नटे हरे कीर्तनात. तरुण कुठं आला पाहिजे? तर या कीर्तनामध्ये आला पाहिजे. म्हणून अगदी तरुणांना विनंती आहे, या धर्म कार्यामध्ये आलं पाहिजे. या धर्माचं रक्षण आपण केलं पाहिजे. आमच्या संतांनी आम्हाला सांगितलं धर्माचे पालन धर्माचे पालन धर्माचे पालन धर्माचे पालन धर्माचे पालन करणे पाखंड खंडन करणे पाखंड खंडन हे कामा करणे कामा हे कामा करणे धर्माचे पालन करणे पाखंडा खंडन करणे पाखंडा खंडन करणे पाखंडा खंडन खंडन खंडन. तरुणांनी काय केलं पाहिजे? आपण सर्वांनी काय केलं पाहिजे? तर आमच्या संतांनी सांगितलं धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेच यमा करणे का वीज वाढवावी नाम. चला अभंगाकडे जाऊया. आजचा दिवस म्हणजे काल्याचा दिवस. काल्याच्या दिवशी काला का करावा? दही हंडी का फोडावी? भगवंताच्या चरित्राचं वर्णन का करावं? या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर मला असं वाटतं काल्याचं कीर्तन म्हणजे प्रसादाचं कीर्तन. कशाचं कीर्तन? प्रसादाचं कीर्तन. काल्याचं कीर्तन म्हणजे प्रसादाचं कीर्तन. काल्याचं कीर्तन म्हणजे परिपूर्तनेचं कीर्तन. काल्याचं कीर्तन म्हणजे शेवटचं कीर्तन. आता काला झाला की यानंतर पुन्हा कीर्तन नाही. काला म्हटल्यानंतर समर्पणाचं कीर्तन. ऐका ना महाराज, काला 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 का शेवटचं कीर्तन? का प्रसादाचं कीर्तन? का समर्पणाचं कीर्तन? या मागं कारण आहे महाराज. ऐका पुरुष मंडळी, आमच्या ज्ञानोबांनी फार गोड पद्धतीनं सांगितलं महाराज. मंदिराच्या कामा कळसो. आपल्या गावामध्ये एखादं नवीन मंदिराचं बांधकाम काढलं. नवीन मंदिराचं बांधकाम काढल्यानंतर पहिलं कशाचं काम होतं? महिला मंडळ लाडक्या बहिणी हो, पहिलं कळसाचं, मग साईडच्या बीमचं, पायाचं. मंदिराचं काम काढलं, पहिल्यांदा पायाचं काम होतं. पायाचं काम झाल्यानंतर साईडच्या बीमचं काम होतं. नंतर भिंती उभ्या राहतात. नंतर स्लॅब पडतो. स्लॅब पडल्यानंतर या सर्व गोष्टी झाल्या. मंदिराला सुंदर अशी फरची बसवली. मंदिराला सुंदर असं रंग काम केलं. मंदिराचं सगळं ही काम झालं. पण मंदिराला कळसच बसला नाही. मंदिराचं काम पूर्ण झालं का? पूर्ण झालं का? नाही महाराज. जोपर्यंत मंदिराच्या कळसावरती कळस बसत नाही तोपर्यंत मंदिराचं काम पूर्ण होत नाही. हे उदाहरण ज्ञानोबांनी दिलेलं आहे. जे ज्ञानाचे सागर आहेत त्यांनी दिलेलं उदाहरण मंदिराच्या कामा कळसू. दुसरं उदाहरण महाराजांनी दिलं. दुसरं उदाहरण देत असताना महाराज म्हणतात, ऐका, एखाद्या गंगेचा उगम झाला आणि ती गंगा वाहत 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 एकदा की समुद्राला जाऊन मिळाली की त्या गंगेचं वाहन काय होतं? अवघ्याला बुरमे एक माया, अवघ्याला बुरमे एक माया, माया
तुकोबाबांनी अगदी समर्पक प्रमाण. काय म्हणतात तुकोबाराय? तुका म्हणे गंगा सागर संगमी अवघ्या झाल्या उर्मी एकमय. एकदा की सागराला गंगा जाऊन मिळाली की तिचं वाहन काय होतं थांबतं महाराज. एकदा काय झालं, वर्गामध्ये शाळेमध्ये शिक्षक शिकवायला लागले. पूर्वीच्या काळीमध्ये बघा शिक्षक मंडळी अगदी आपल्या विद्यार्थ्याचं जे काय शिकवताय, गणित असेल कुठलाही विषय असेल, जुने शिक्षक मंडळी अगदी पक्क करून घ्यायची बरं का. मारायची विद्यार्थ्याला, पण विद्यार्थ्याकडून पक्क करून घ्यायची. ज्यांनी त्या काळामध्ये मार खाल्ला आणि शिक्षकांनी सांगितलेलं ऐकलं, ती मंडळी अगदी त्या गोष्टीमध्ये अगदी प्रबळ झाली, अगदी त्या ठिकाणी सिद्ध झाली, अगदी त्या ठिकाणी तयार झाली. हे नंतर बांधा सगळं, थोड्या वेळाने करा, आणखी भरपूर वेळ आहे. सगळ्यांनी इकडे लक्ष द्या, माझ्याकडे डिस्टर्ब करू नका कुणी. विठाला 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 विठाला. आणि पूर्वीची शिक्षक मंडळी आपल्या विद्यार्थ्याकडून तयार करून घ्यायची बरं का. अभ्यास सकाळी सकाळी गुरुजी वर्गामध्ये आले, आणि पूर्वीचे गुरुजी तुम्हाला माहिती आहे महाराज, काळा कोट, काळी टोपी, धोतर नेसलेलं, आणि मास्तरही काळा डगस असायचा महाराज. वर्गात आला मास्तर की गुरुजीनं फळ्यावरती लिहावं, काळ्या बोर्डवरती ढवळ्या त्या ठिकाणी खडून लिहावं गोदावरी, आणि गोदावरी अक्षर लिहिलं की गुरुजींना विद्यार्थ्यांना विचारावं, हे मुलांनो आपला आजचा विषय आहे गोदावरी. काय गोदावरी? गोदावरी सांगा रे म्हटले, या गोदावरीचा उगम कुठून झाला? आता असा प्रश्न विचारल्यानंतर जी गणितात हुशार होती ती इकडे हुशार नव्हती, जी भूगोलात हुशार होती ती इकडे हुशार नव्हती, जी सायन्स मध्ये हुशार होती ती इकडे हुशार नव्हती. या सगळ्यांमध्ये वर्गामध्ये 50 विद्यार्थी, पण एकालाही उत्तर येईना गोदावरी नदीचा उगम कुठे झाला. पण ऐका ना महाराज, तरुण मुलं इथं का आली पाहिजे हे मला सांगायचंय. गावामध्ये सप्ताह असला आपल्या पिंपळे गावामध्ये, तर ती वर्ग रोज कीर्तनामध्ये यायचं. आपलं मृदंगाचार्य महाराजांचं काय नाव आहे? सतीश महाराज. सतीश महाराज तुम्हाला वंदन, गोड तुमचं वाजवणं आहे. गावामध्ये आला की महाराजांपदी बसायचा, गावामध्ये आला की महाराजांपाशी उभा राहायचा, गावामध्ये आला की सप्ताहाला कीर्तनाला प्रवचनाला उपस्थित राहायचा. आणि मला असं वाटतं कीर्तनाच्या माध्यमातून त्याच्यावरती हे संस्कार पडले, आणि त्यानं ऐकलेलं होतं महाराजांच्या मुखातून की गोदावरीचा उगम कुठे झाला. कधीच उत्तर न देणारा बाळू आज उत्तर त्याला येत होतं. आणि बाबा ज्याला कधीच उत्तर येत नाही ना, एखाद्या वेळेस जर त्याला चान्स आला तर ती डायरेक्ट बेंचवरच उभं राहत. ते डायरेक्ट बेंचवर उभं राहिलं, गुरुजी मला येतं म्हटलं उत्तर, मला मला मला. गुरुजीनं तर तोंडातच बोट घातलं. कधी न उत्तर देणारा बाळू आज डायरेक्ट बेंचवर उभा राहिला. बर 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 म्हटले, सांग बाळू गोदावरीचा उगम कुठे झाला. मला सांगायचंय. तो काय म्हणे गंगा सागर संगमी, हे सांगायचं. ऐका सगळ्यांनी. बाळू उभा राहिला. म्हटलं गुरुजी नाशिक जिल्ह्यामध्ये त्र्यंबकेश्वर गाव आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये त्र्यंबकेश्वर गाव आहे. त्र्यंबकेश्वर गावामध्ये ब्रह्मगिरी पर्वत आहे. या ब्रह्मगिरी पर्वतावरती भगवान महादेव, आणि भगवान महादेवांच्या जटेमधून, ब्रह्मगिरीच्या त्या पर्वतामधून भगवान महादेवांच्या जटेमधून गोदावरीचा उगम झाला. वा रे वा बाळू, शाबास बाळू, क्या बात आहे बाळू, वा. बाळू अगदी खुश झाला. बरं आता पुन्हा गुरुजीने विचारलं, सांग बाळू आता नदी पुढं कुठं गेली. बाळूनं सांगितलं, गुरुजी ब्रह्मगिरीहून जशी सुरुवात झाली ना, आता त्या नाशिक मधल्या कुंडामध्ये त्या ठिकाणी आपली नदी आली. वा बाळू, शाबास बाळू. आता पुढे कुठे नदी गेली बाळू? बाळूनं सांगितलं, गुरुजी हळूहळू वाहत 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 कोपरगावला गेली. पुढे कुठं गेली? वैजापूरला गेली. पुढे कुठं गेली? गंगापूरला गेली. पुढे कुठं गेली? हळूहळू करत 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 आता त्या बाळूला वाटलं गुरुजीचे प्रश्न काही संपायचे नाही.
नदीचे गाव काही संपायची नाही, तळी काय आटपायची नाही, धरणं काय संपायची नाही, ओ गाव काय आटपायची नाही. मग आता काय करायचं? आता बाळून सांगितलं, गुरुजी आता नदी समुद्राला जाऊन मिळाली. आता गुरुजीनं पुन्हा प्रश्न केला, सांग बाळू आता नदी कुठं गेली? बाळू म्हणला, गुरुजी आता नदी तुमच्या डोंबल्यात गेली म्हणला. एकदा की नदी सागराला जाऊन मिळाली बाबा, तिचं वाहन थांबलं. तुका म्हणे गंगा सागर संगमी, अवघ्या झाल्यावर मी एकमोय. सांगायचं तात्पर्य, जसं मंदिराच्या त्या ठिकाणी कळसावरती जोपर्यंत कळस चढत नाही तोपर्यंत मंदिराचं काम पूर्ण नाही. ऐका, जसं नदी समुद्राला जाऊन मिळत नाही तोपर्यंत तिचं वाहन थांबत नाही, तसंच 7ही दिवस कीर्तन केली, 7ही दिवस भजन केलं, 7ही दिवस अन्नदान केलं, पण काल्याचं कीर्तन झालं नाही तर परिपूर्तना करी त्या ठिकाणी काल्याची कीर्तन झाल्याशिवाय प्रसाद त्या ठिकाणी मिळत नाही, परिपूर्तनेचं कीर्तन होत नाही. आणि मला असं वाटतं आशीर्वादाचं कीर्तन होत नाही. विठाला आणि म्हणून आज आपल्याला काय बघायचं तर काल्याचा प्रसंग बघायचा. आणि या सेवेकरता अनेक दिग्गज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. मृदंगावरती गोड अशी साजी करतात आदरणीय हरिभक्तपरायण सचिन महाराज, सतीशजी महाराज, त्यांच्याकरिता जोरदार टाळी वाजवा. वा महाराजांचं अगदी गोड वाजवणं आहे, त्यांना फक्त आवाज द्या दादा मस्त. त्यांनाही अगदी मनापासून वंदन. सुरुवातीला ज्यांनी अगदी गोड अशी चाल गायली, आपल्याच परिसराचं भूषण हरिभक्तपरायण गावचंच, वा वा हरिभक्तपरायण गावचीच महाराज मंडळी. काय नाव महाराजांचं? आवळे महाराज असतील. महाराजांकरता सुद्धा जोरदार टाळी वाजवा. त्यांनाही वा वा वा, दोघही आवळे आवळे, वा वा वा. मोठे बंधू लहाने बंधू, तुम्हालाही अगदी मनापासून वंदन. त्याच पद्धतीनं इकडे उभी असणारी बाबा, तुम्हालाही मनापासून वंदन. अगदी 2-3 कीर्तन रूपी सेवेला आमची गोड अशी साथ केली आदरणीय हरिभक्तपरायण खिल्लारी महाराज असतील. महाराज तुम्हाला देखील अगदी मनापासून वंदन. तुमचं गाव कोणतं? पिंपळगाव, पिंपळगाव कुंजिरा, वा वा वा. त्याच ठिकाणी महाराजांनी सेवा दिली होती. तुम्हालाही अगदी मनापासून वंदन. सेवेकरता अनेक त्या ठिकाणी वारकरी मंडळी, टाळकरी मंडळी, भजनी मंडळी उपस्थित आहे. तुम्हालाही वंदन. अगदी हार्मोनियमवरती गोड अशी साथ करतात आपल्याच गावचे, काय नाव सरांचं? पांडुरंग पानसरे. त्यांच्याकरता सुद्धा जोरदार टाळी वाजवा. त्यांनाही अगदी मनापासून वंदन. आमचा आवाज तुमच्यापर्यंत अगदी गोड पद्धतीनं पोहोचवतात. काही सिस्टीमवाली एकदा सिस्टीम लावली का 2 तास तिकडे पाहायचंच नाही, पण सिस्टीमही अगदी गोड आहे, त्यांचं राहणीमानही अगदी गोड आहे. वारकरी पेशा आहे बरं का. महाराजांचं नाव काय? सागर महाराज, सचिन महाराज. त्यांच्याकरता सुद्धा जोरदार टाळी वाजवा. सागर साऊंड गोंदे, त्यांनाही अगदी मनापासून वंदन. सेवेकरता माता भगिनी पुरुष मंडळी सगळे या ठिकाणी उपस्थित आहे. सगळ्यांना मनापासून वंदन करतो. आणि आजच्या सेवेकरता काय बघायचंय तर महाराज म्हणतात भगवंताचं चरित्र आपल्याला बघायचं. विठाला विठाला आजच्या दिवशी काय बघायचं तर गोकुळामधलं चरित्र भगवंताचं बघायचं. आणि म्हणून गोकुळामधलं काय चरित्र तर तुम्हाला सर्वांना माहित आहे. महाराज जेव्हा जेव्हा या भूमीवरती एखादा राक्षस, एखादा त्या ठिकाणी राक्षस मातल्यानंतर जगामधल्या लोकांना, या कलियुगातल्या प्रत्येक त्या ठिकाणी माणसाला जर त्रास होऊ लागला आणि हा त्रास जास्त प्रमाणामध्ये होऊ लागला तर मला असं वाटतं यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सुजाम्यहम्. काय करतो देव तर जगाच्या कल्याणाकरता धर्मरक्षा वयासाठी अवतार घेत असतो. आणि म्हणून त्या काळामध्ये सुद्धा कंसानं फार अत्याचार या ठिकाणी चालू केले. महाराज एवढे अत्याचार चालू केले, अनेकांना त्या ठिकाणी तो कंस त्रास देऊ लागला. पण या त्रासातून मुक्तता कोण करेल तर जगाच्या मालकाला अवतार घ्यावा लागेल. आणि म्हणून विश्वाच्या मालकानं भगवान कृष्ण परमात्म्यानं, भगवान विष्णू परमात्म्यानं भगवान कृष्णाचा अवतार घेतला. ऐका ना महाराज, हा अवतार घेत असताना
कंसानं आपली बहीण आहे जिचं नाव आहे देवकी. काय नाव आहे? देवकी देवकी देवकी. त्या बहिणीवरती अत्यंत प्रेम आहे त्याला आणि बहिणीचा विवाह थाटामाटामध्ये करायचा म्हणून अगदी सुंदर पद्धतीनं आजूबाजूच्या शहरामध्ये आजूबाजूच्या त्या ठिकाणी गावांमध्ये सगळ्यांना त्या ठिकाणी आमंत्रण निमंत्रण पाठवलं की आता माझ्या बहिणीचं लग्न आहे. आणि अगदी थाटामाटामध्ये आपल्या बहिणीचं लग्न कंसानं केलं. लग्न झालं आणि आपल्या बहिणीची मिरवणूक संपूर्ण त्या गावामध्ये फिरवली. महाराज गावामध्ये फिरवली. फिरवत असताना आनंदी आहे कंस. आपल्या बहिणीचा विवाह वसुदेवाशी करून दिला आणि ज्या रथामध्ये देवकी बसलेली आहे, ज्या रथामध्ये त्या ठिकाणी वसुदेवजी बसलेले आहेत, त्या रथाचं सारथीकरण कोण करतंय? स्वतः कंस करतोय. बहिणीचं लग्न थाटामाटामध्ये केलं. गावाला प्रदक्षिणा करतोय. अशा वेळामध्ये आकाशवाणी झाली आणि आकाशवाणीनं सांगितलं त्या कंसाला, आकाशाची वाण सांगत से कंसा, मानी हा भरवसा बोलण्याचा, मानी हा भरवसा बोलण्याचा, मानी हा भरवसा बोलण्याचा. आकाशाची वाण सांगत से कंसा, मानी हा भरवसा बोलण्याचा, हा भरवसा बोलण्याचा, मानी हा भरवसा बोलण्याचा. आकाशामध्ये वाणी झाली, वीज कडाडली आणि सांगितलं, हे मूर्ख कंसा, इकडे लक्ष द्या माझ्याकडे. हे मूर्ख कंसा, अरे ज्या बहिणीची तू अगदी थाटामाटामध्ये या ठिकाणी मिरवणूक काढतोय ना, त्या बहिणीच्या उदरातून येणार बालक तुझा काळ ठरणारे काळ. मला सांगा बरं, सख्खी बहीण असू द्या नाही तर सक्का भाऊ असू द्या, मृत्यू समोर आल्यानंतर प्रत्येक जण घाबरणार की नाही? प्रत्येक जण मृत्यूला घाबरतो. या मृत्यू लोकाचा जो नियम आहे त्या नियमाप्रमाणे प्रत्येकाला जावं लागतं. प्रत्येक जण मृत्यूला घाबरतो आणि मला असं वाटतं कंस सुद्धा मृत्यूला घाबरला. हिच्या उदरातून येणारा बालक तुझा वध करणारे, तुझा मृत्यू टरणारे, तुझा काळ टरणारे. मला असं वाटतं प्रत्येक जण मृत्यूला घाबरतो. आपली बहीण असू द्या नाही तर भाऊ असू द्या, कंसही घाबरला. कारण त्याला माहित आहे हिच्या उदरातून येणारा बालक जर आपल्याला मारणारे, आपल्या काळ ठरणारे, तर इलाच आपण जिवंत ठेवायचे नाही. बघा ना, 2 मिनिटांमध्ये आपल्या बहिणीवरती प्रेम करणारा आता 2 मिनिटांनंतर जर मृत्यू आपल्या समोर आला तर आपल्या बहिणीला कैदेमध्ये, आपल्या बहिणीला मारण्याचा विचार त्याचा झाला. माणूस मृत्यू लोकातला प्रत्येक जण मृत्यूला घाबरतो. प्रत्येक जण घाबरतो. मला सांगा बरं, इथं बसलेल्यांपैकी महिला मंडळ आणि पुरुष मंडळी सगळ्यांना एक विनंती, सांगा बरं असा कोणी आपल्या गावामध्ये की जो मृत्यूला घाबरत नाही? वर बोट करा बरं. आजची दक्षिणा सगळी त्याला आहे का कोणी जो मृत्यूला घाबरत नाही? प्रत्येक जण मृत्यूला घाबरतो. काय कारण याला? तर प्रत्येकाचा मृत्यू अटळ आहे आणि प्रत्येकाला जावं लागणारे. कोण कोण गेलं? देवादिकांचा अवतार संपला महाराज. रामाला जावं लागलं, कृष्णाला जावं लागलं, अवतार संपला, ऋषी मुनींना जावं लागलं. एक दिवस जो कीर्तन करतोय ना याला सुद्धा जावं लागणार. एक दिवस जे गायन करतात त्यांना सुद्धा जावं लागणार आणि एक दिवस जे वादन करतात त्यांना सुद्धा जावं लागणार. सिस्टीमवाले तुम्हाला सुद्धा जावं लागणार. आणि खाली बसणारी मंडळी तुम्हाला इथं थांबायचंय का? याच्या कपाय, त्याच्या कपाय, त्याच्या कपाय. आपली सुद्धा लिस्ट महाराजांनी सांगितली. महाराज म्हणतात कोण कोण गेलं आपलं? आवाज थोडासा त्यांना. आजा मेला पंजा मेला, बाप मसुडा गेला. आजा मेला पंजा मेला, बाप मसुडा गेला.
मसना गेला जाओ मेरा पंजा मेरा बाप मसना गेला हो देखत देखत ना तो बनतो हो देखत देखत ना तू बनतो तोही पैसा झाला देखत देखत ना तू बनतो तोही पैसा झाला कोण कोण गेलं बाबा आपल्या परिवारातून आमच्या संतांनी सांगितलं आज आम्हीला पुंजा मेला बाप मुसना गेला देखत देखत ना तो बनतो हो देखत देखत ना तू बनतो तोही तैसा झाला देखत देखत ना तू बनतो तोही तैसा झाला मृत्यू प्रत्येकाचा कळे म्हणून आमच्या संतांनी सांगितलं काय करा उठा उठा जागा रे पाठी भय आले मोठे होय. उठा उठा जागा रे पाठी भय आले मोठे उठा उठा जागा पाठीमागे आले मोठे उठा 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 जागा पाठी आले होय मोठे मृत्यू अटळे म्हणून कंस देखील मृत्यूला घाबरला सख्या बहिणीला मानलेल्या बहिणीला ऐका ना महाराज बहीण त्याची आणि त्या बहिणीला आता जर तिचा उदरातून येणारा मुलगा आपला काळ ठरणार आहे तर काय करावं खडग उचललं आणि बहिणीला मारण्याकरता धावला घेऊन खडग माराया धावला हातात तरीला वसुदेव हातात तरीला वसुदेव तरीला वसुदेव हातात तरीला मुनिया खडको माझा जगावा मुनिया खडको माझा जगावा हातात तरीला वसुदेव 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 हातात तरीला वसुदेवानं हात धरलं म्हणलं ए मूर्ख कंसा अरे एवढ्या थाटामाटामध्ये बहिणीचं लग्न करून देतोस आणि पुन्हा खडगे घेऊन बहिणीला मारण्याकरता जातो ही आपल्या राज्यातली लोक आपल्या राज्यातील मंडळी तुला नाव ठेवणार नाही का? ज्या बहिणीचं लग्न एवढ्या थाटामाटामध्ये केलं आणि त्याच बहिणीला मारण्याकरता धावतोय आपल्या राज्यातील लोक तुला नाव ठेवतील म्हटले नाव एक काम कर म्हटले मारू नको मग काय कर तर आम्हाला दोघांनाही कारागृहामध्ये टाक वसुदेवाला आणि मला असं वाटतं देवकी मातीला कारागृहामध्ये टाकलं कंसानं बघता 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 अनेक कालखंड गेला पहिला मुलगा जन्माला आला आणि पहिला मुलगा जन्माला आल्यानंतर त्या ठिकाणी रडायला लागला रडू लागला आकांत करू लागला त्या ठिकाणी सैनिकांनी बघितलं पळत 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 महाराजांकडे गेले महाराज पहिला मुलगा जन्माला आला आणि पहिला मुलगा जन्माला आल्यानंतर असं सांगितलं आणि कंसानं विचार केला अरे आपल्याला आकाशवाणीनं काय सांगितलं आकाशवाणीनं काय सांगितलं कितवा मुलगा मारणार आहे 8वा मुलगा मारणार आहे कंसाला वाटलं जर 8वा मुलगा मारणार आहे तर मग आपण या पहिल्याला का मारायचं पण ऐका महाराज अनेक मंडळीच्या डोक्यामधला भ्रम असा आहे की नारद मुनीनं त्या ठिकाणी कंसाला सांगितलं की 8वाही पहिला येऊ शकतो किंवा पहिलाही 8वा येऊ शकतो असं नाही सांगितलं नारद मुनीने नारद महर्षींनी सांगितलं की देवाचा अंश हा कुणामध्येही येऊ शकतो
आठवा पहिला किंवा पहिला आठवा असं नाही, देवाचा अंश हा कुणामध्येही येऊ शकतो. जर या मातेच्या उदरातून येणारे तर कुणामध्येही येऊ शकतो. त्यामुळं कंस घाबरला, पळत 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 त्या ठिकाणी गेला आणि कारागृहामध्ये गेल्यानंतर नवजात असणार ते बालिक असणार बालक, त्या बालकाला त्या कंसानं धरावं, गर 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 फिरावं आणि दगडावरती आपटावं. एक नाही, दोन नाही, तीन नाही, चार नाही, 6 बालक देवकी मातेचे कंसानं मारले आणि 7वा गर्भ योग मायेनं गोकुळामध्ये पाठवला. ऐका ना महाराज, आता तो दिवस उजडणार कुठला? अष्टमीच्या रात्री यमुनीच्या काठी. ऐका ना महाराज, त्या कारागृहामध्ये अष्टमीची रात्र होते. भगवान प्रभू रामचंद्रांचा जन्म सकाळी 12 वाजता आणि भगवान गोपाल कृष्णांचा जन्म रात्री 12 वाजता. रात्रीच्या वेळी धो 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 पाऊस पडतोय आणि या काळामध्ये ज्यावेळेस आमच्या देवकी मातेला गर्भधारणा झाली होते हो, आणि ज्यावेळेस गर्भामध्ये विश्वाचा मालक होता, देवकी मातेच्या मुखावरती जे तेज होतं ना महाराज, ते तेज काही अलौकिकच होतं. देवकीच्या मुखावरती जे तेज होतं ते अलौकिक तेज होतं. तो दिवस उजडला सायंकाळच्या वेळी, रात्रीच्या वेळी 12 वाजता. आता विश्वाच्या मालकाचा जन्म होणार, पण विश्वाच्या मालकाचा जन्म होत असताना कारागृहामध्ये होणार. थोडक्यात विश्वाच्या मालकाला सुद्धा कारागृहामध्ये राहावं लागलं आणि त्या सायंकाळी रात्री 12 वाजता विश्वाच्या मालकाचा जन्म झाला. बोला गोपाल कृष्ण भगवान की जय. जन्म होत असताना आपल्या घरामध्ये एखादं बालक जन्माला आलं, ते बालक एवढंच असतं, 1.5 किलो 2 किलो 3 किलोचं असतं. बाबा, भगवंताचा जन्म झाला, पण भगवंताचा जन्म झाल्यानंतर भगवान डायरेक्ट 8 वर्षाचे झाले. लक्षात येतं ना मी काय म्हणतो? जन्म झालेलं बालक केवढं असतं? लहान असतं. हो, भगवंताचा जन्म झाला आणि भगवंत 8 वर्षाचे. 8 वर्षाचे देवकी मातेनं बघितलं, म्हटले ए काना, अरे म्हटले जन्माला आलेलं बालक हे लहानच असतं, तू 8 वर्षाची मूर्ती झाली, असं जमणार नाही. म्हटले मग नाही, तुला पुन्हा लहान रूपामध्ये यावं लागेल. पण आई का त्या ठिकाणी आमच्या भगवान गोपाल कृष्णांनी सांगितलं, आई बाबा मला तुम्हाला एक कार्य सांगायचं. काय कार्य सांगायचं? तर मला इथं ठेवू नका म्हटले. मला कुठं घेऊन जा? नंदाच्या घराला, नंदाच्या घराला मजने गोकुळाला, मजने गोकुळाला, हे मजने गोकुळाला, हे नंदाच्या घराला, नंदाच्या घराला मजनी गोकुळाला, मजनी गोकुळाला, मला त्या ठिकाणी घेऊन जा गोकुळामध्ये. कशा करता? ओ माया उपजली ते देवी मज आणि येते, माया उपजली ते देवी मज आणि येते. हे नंदाच्या घराला, नंदाच्या घराला मजने गोकुळाला, मजने गोकुळाला, हे मजनी गोकुळाला, मजनी गोकुळाला.
मग मला तिकडे घेऊन जा. कुठे? नंदाच्या घराला, मज नेई गोकुळाला. पण बाबांनी सांगितलं, अरे मी काय घरी नाही ना दाद्या. म्हटले मग? कारागृहामध्ये. मग इथून जायचं कसं? काय नाही म्हटले, देवा हो देवानं सांगितलं आपल्या वडिलांना, त्याचं टेन्शन घेऊ नका म्हटले. चतुरातो शिरो गुण लावण्याची काळी, या विश्वाचा चालक, या विश्वाचा मालक मीच आहे म्हटले. माझ्याकडे करतो म्हणण्याता करू शकतात, संपूर्ण शक्तीचा मी विधाता आहे, काय टेन्शन घेऊ नका म्हटले. आणि भगवंत पुन्हा लहान स्वरूपामध्ये आले. विश्वाच्या मालकानं आपल्या मुलाला टोपलीमध्ये, विश्वाच्या मालकाला आपल्या बापानं टोपलीमध्ये घ्यावं आणि ती टोपली डोक्यावरती घ्यावी. आपल्या हाताचे जी काय हातकड्या होत्या, त्या बेड्या होत्या, त्या गळून पडल्या. पायाचे बंधन गळाते, पायाचे बंधन गळाते, पायाचे बंधन गळाते, पायाचे बंधन गळाते. उतरला कमलामध्ये, पायाचे बंधन गळाते, पायाचे बंधन गळाते, पायाचे बंधन गळाते. पायाची बंधन गळत, उचलिला कमळापती. देवाला उचलावं, पायामध्ये हातामध्ये असणारी बंधन गळून गेली. एवढेच नाही, म्हणती असे रक्षपाळ, ते म्या मोहिले सकळ. म्हणती असे रक्षपाळ, ते म्या मोहिले सकळ. हो नंदाच्या घराला, नंदाच्या घराला, मजनी गोकुळाला, मजनी गोकुळाला. ये मदन गो, मदन गो, मदन गोकुळाला. दरवाजे मोकळे झाले. भगवंताला आपल्या डोक्यावरती घेतलं आणि त्या ठिकाणी कारागृहामधून बाहेर पडले. धो 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 पाऊस चाललाय. रात्रीचे 12 वाजलेले. पाऊस धो धो चाललाय. यमुनेला पूर आलाय. आता या यमुनेच्या पुरामधून पलीकडे जायचं कसं? ऐका ना महाराज, पलीकडे जात असताना आता खूप पाणी, पूर आलेला आहे. हळूहळू हळू गोट्यापर्यंत, गुडघ्यापर्यंत, कमरेपर्यंत, छातीपर्यंत, मानेपर्यंत. आता वडिलांच्या डोळ्यामध्ये, नाका तोंडामध्ये पाणी जायला लागलं. विश्वाच्या मालकाला वाटलं आता यमुनेला दर्शन द्यावं. मला असं वाटतं विश्वाच्या मालकानं, विश्वाच्या मालकाकरता सुद्धा विश्वाच्या मालकानं घेतलेल्या, विश्वाच्या मालकाच्या बापानं घेतलेले परिश्रम हे अलौकिक आहे महाराज. जसं विश्वाच्या मालकानं, बापानं आपल्या मुलाकरता परिश्रम घ्यावे, तसं ज्या कलियुगामधला प्रत्येक बाप सुद्धा आपल्या मुलाकरता कष्ट करतो आणि आपल्या बापाकरता, त्या ठिकाणी आपल्या मुलाकरता खडतर असे प्रयत्न करतो. आपल्या बापानं भगवंताला त्या ठिकाणी यमुनेतून पलीकडे नेण्याचं कार्य केलं. यमुनेला दर्शन दिलं आणि दर्शन दिल्यानंतर पलीकडे गेले. पलीकडे गेल्यानंतर गोकुळामध्ये यशोदा मातेच्या शेजारी जे बालक होतं ते उचललं आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला तिथे ठेवलं आणि पुन्हा या ठिकाणी मथुरेमध्ये आले. मथुरेमध्ये आल्यानंतर बाळ रडायला लागलं आणि रडायला लागल्यानंतर त्या ठिकाणी रक्षपाळ होते. ते पळत 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 राजाकडे गेले, कंसाकडे गेले. राजेसाहेब 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 राजेसाहेब, 8वा नाही तर 8वी जन्माला आली. राजा पळत 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 आला. कंसानं ती मुलगी धरली, गर 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 फिरवली
आकाशामध्ये गेली, आकाशाची वाणी झाली, पुन्हा वीज कडाडली आणि तिनं सांगितलं, हे मूर्ख कंसा, ज्याला मारण्याकरता ही सर्व प्रयत्न करतोय ना, तो कुठे जन्माला आलाय? उपजला माझा उपजला माझा उपजला माझा उपजला माझा टाळकरी टाळवत बहा. उपजला माझा देवा उपजला माझ्या अगोदर तो जन्माला आलेला आहे. ऐका महाराज, आता इकडचं चरित्र राहू द्या बाबा थोडस. आता गोकुळामध्ये जाऊया. गोकुळामध्ये सकाळी सकाळी यशोदा माता झोपलेल्या आहे आणि यशोदा मातेच्या शेजारी हे बालक आहे. सकाळी सकाळी आपलं मोहोल झाडण्याकरता एक गवळण आली आणि गवळण आल्यानंतर त्या गवळणीनं बघितलं यशोदा मातेच्या शेजारी एक बालक झोपलेलं आहे, जन्माला आलेलं नवं शिशु आहे. आणि त्या गवळणीनं बघितलं, एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला, कारण आपल्या राजाला मुलगा झाला, आपल्या गोकुळाच्या राजाला मुलगा झाला. एवढा आनंद झाला महाराज, एवढा आनंद झाला. आणि एवढा आनंद झाल्यानंतर ती गवळण पळत 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 गेली आणि आमचे नंद बाबा गोठ्यामध्ये होते. कुठं होते? गोठ्यामध्ये. आपल्याकडं आताच गायी असं नाही बरं, नंद बाबांकडं त्या काळामध्ये 9 लाख गायी होत्या. किती? 9 लाख गायी. आणि त्या गोठ्यामध्ये नंद बाबा गेलेले, गायी पिळायचं काम चालू आहे, सर्व सवंगडी ते काम करताय, गोकुळामधले गोपाळ ते काम करताय. हो, पळत 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 गवळण गेली आणि नंद बाबांना सांगितलं, नंद बाबा, नंद बाबा, नंद बाबा, नंद बाबा, लाला भयो. लाला भयो म्हणजे तुम्हाला लेकरू झालं, तुम्हाला मुलगा झाला, तुम्हाला लाला झाला असो म्हटल्यानंतर नंद बाबा एवढे आनंदी झाले, एवढे आनंदी होते, गळ्यामध्ये जे काही मौल्यवान होतं ते सर्व त्या गवळणीला देऊन टाकलं. आणि त्या गोकुळामध्ये त्या गवळणीनं फक्त तिच्या पुरतं ठेवलं नाही, मग प्रत्येक गवळणीला सांगू लागली, गवळण हे गवळण, पक्वताला आवाज आहे, गवळण सांगती गवळणीला पुत्र झाला यशोदे, गवळण सांगती गवळणीला पुत्र झाला यशोदेला, गवळणा सांगती गवळणीला पुत्र यशोदेला झाला, गवळणा सांगती गवळणीला पुत्र यशोदेशी झाला, पुत्र यशोदेशी झाला, गवळण सांगती गवळणीला पुत्र झाला यशोदे, गवळण सांगते गवळणीला पुत्र झाला, गवळण सांगते गवळणीला पुत्र यशोदेशी झाला. ऐका, आता त्या ठिकाणी आनंदाचं वातावरण झालं. एका गवळणीनं तिच्या पुरतं ठेवलं नाही, मग एक धावी एक पुढे टाकीवाडी सोंटवडी, एक धावी एक पुढे टाकीवाडी सोंटवडी, एक धावी एक पुढे टाकीवाडी सोंटवडी, एक धावी एक पुढे टाकीवाडी सोंटवडी. ऐशी गला बला झाली
ठेवलं नाही मग गवळण सांगत गवळणीला पुत्र यशोदे शिंदाला एक धावी एकी पुढे ताटी वाटी सुंट वडे ऐशी गुलबुल झाली दासी जणी गेलं गाली गवळण सांगती गवळणीला. ऐका ना महाराज, ही तरी आनंदाची बातमी बरं का महाराज, ही तरी आनंदाची बातमी. पण आमच्या महिला मंडळाला देवाने एक वरदान दिले. काय? गावामध्ये एखादी खबर पोचवायची नसली, याला ठीक करावं का, गावामध्ये एखादी खबर पोचवायची नसली, फक्त एखाद्या बाईला जाऊन सांगायचं, बरं का शांताबाई, इथली सोडून बरं का शांताबाई, तुला म्हणून सांगते, दुसरीला सांगू नको. बस अर्ध्या तासात अख्ख्या गावात बातमी. सगळ्यात फास्ट नेटवर्क, एक ईमेल आणि दुसरं ईमेल. महिला मंडळ आखल्या गावात त्या ठिकाणी बातमी पसरून देतात. गवळणीनं अख्ख्या गावामध्ये सांगितलं, नंदबाबांना लाला झाला, लाला भयो. आणि सगळ्या गवळणींना ज्यावेळेस कळालं नंदबाबांना लाला झाला, त्यावेळेस गोकुळामधलं जे वातावरण होतं ते वातावरण आमच्या तुकोबरायने अभंगाच्या प्रथम गोकुळीच्या सुका, 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 समर नाही कांत, पार नाही बाळ कृष्ण नंदागरी, बाळ कृष्ण नंदागरे, बाळ कृष्ण नंदागरे. वा वा, बाबा करता टाळी होऊ द्या. गोकुळीच्या सुखा, गोकुळीच्या सुखा. त्या आनंदाला पारावर राहिला नाही. गोकुळाच्या राजाला मुलगा झाला, पण मुलगा काही सामान्य आहे का हो? नाही 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 महाराज, विश्वाचा मालक, विश्वाच्या मालकाचा अवतार आहे महाराज. आपल्या घरामध्ये, आपल्या कुटुंबामध्ये, ऐका महिला मंडळ, एखादं बालक जन्माला आलं की जन्माला आल्यानंतर त्याच्या पाचीला, त्याच्या बारीला, आणि त्यानंतर ही आजी, आपल्या घरामध्ये लेकरू जन्माला आलं की मुलगा बघण्याकरता येतात की नाही येतात? येतात ना. मुलगा असू द्या, मुलगी असू द्या, पाचीच्या दिवशी म्हणा, बारीच्या दिवशी म्हणा, सगळं गाव आपल्या मुलाला, लेकराला बघायला येतं. आपला परिवार आपल्याला बघायला येतो. मग आता नंद बाबांना लेकरू झालं, गोकुळाच्या राजाला लेकरू झालं, मुलगा झाला. मग आता बघण्याकरता गोकुळातल्या गवळणींनी गर्दी केली, गर्दी. एवढी गर्दी केली, आपल्या इथून मंदिरापासून चालू झाली गर्दी, तर डायरेक्ट गावच्या फाट्यापर्यंत गर्दी बाबा. अशी लाईनच गवळणींनी केली. का बर? देवाला पाहिला. देव जन्माला आला, देवाला बघण्याकरता गर्दी केली. आणि पहिली गवळण गेली बाबा, पहिली गवळण गेली मध्ये. भगवंताला तिनं बघावं, आणि भगवंताला तिनं बघितल्यानंतर अशी 5 मिनिटं गप्प उभी राहिली बुवा. गवळण मध्ये गेली. थोडा बारीक स्वर द्या दादा, थोडा बारीक राहू द्या, थोडासा चालू राहू द्या, फक्त बारीक थोडासा. पहिली गवळण मध्ये गेली, देवाला बघितलं, आणि 5 मिनिटं अशी गपच बसली.
आणि 5 मिनिटानंतर बाहेर आली महाराज. बाहेर आल्यानंतर ज्यांनी गर्दी केली होती ना, गवळणीने देवाला पाहिला, त्यांनी तिला विचारलं, का ग म्हटले, देवाचं दर्शन झालं, कानाला बघितलं, नंदबाबाच्या बालकाला बघितलं, त्यांच्या लेकराला बघितलं, म्हटले हो. कसं आहे ग म्हटले तू. तिनं सांगितलं, तेने वेदिले तेने वेदिले तेने वेदिले म्हणा, तेने वेदिले मन, तेने वेदिले मन, तेने वेदिले म्हणा. पाहिला पाहिला नंदाचा नंद, पाहिला पाहिला नंदाचा नंद, पाहिला पाहिला नंदाचा नंद, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंद, पाहिला पाहिला नंदाचा नंद, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन. तेने वेदिले तेने वेदिले मन, तेने वेदिले मन, तेने वेदिले मन. पहिला पहिला नंदाचा नंदन, पहिला पहिला नंदाचा नंदन, पहिला पहिला नंदाचा नंदन, पहिला पहिला नंदाचा नंदन, नंदाचा नंदन. त्यांना आहे ना त्यांच्या साऊंड मध्ये द्या, त्या साऊंड मध्ये त्यांना आवाज द्या तिकडचा. हा हा यांचा तिकडचा आवाज आहे त्यांना थोडासा. पहिली गवळण गेली बाबा, पहिली गवळण तिनं देवाला बघितलं आणि गवळणींना तिनं सांगितलं, त्याला बघितलं आणि त्यानं माझं मनच वेधून घेतलं. तेने वेदिले, एवढा सुंदर येतो, तेने वेदिले म्हण, पाहिला पाहिला नंदाचा नंदन. दुसरी